आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी। प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। ढोराळे गावचे प्रकरण, तक्रारदाराविरुद्ध तक्रार। सांगली जिल्हा तालुका खानापूर बळजबरी भांडण करून काढताना झालेल्या हाणामारीमध्ये तक्रार दिल्याबाबत विटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 126/2, 131, 118/1, 189/2, 191/2, 91/3, 190, 352, 324/2 वरील सर्व कलम भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत दिनांक 4/12/2024 रोजी फिर्यादी जयश्री शंकर गुजले यांनी विटा पोलीस स्टेशन येथे हजर राहून राजाराम सोपान बोर्डे व त्यांचे भाऊ, वहिनी, पुतणे असे एकूण 9 जणांविरुद्ध तक्रार दिली असून या तक्रारीत जयश्री शंकर गुजले व गुजले परिवाराविरुद्ध देण्यात आलेली तक्रार ही खोटी असून त्यांनी या बांधकामाविरुद्ध खोटे स्टे ऑर्डर दाखवून सरासर शासनाची व पोलिसांची दिशाभूल केली आहे आणि त्यांनी ज्यांच्यावरती आरोप करत तक्रार केली आहे ते भांडण झाले त्यावेळी इथे हजर नव्हते, पण बोर्डे यांनी आपल्या मनातील भडास काढत चुकीची तक्रार दिली असा खुलासा पीडित गुजले परिवार यांनी प्रसार माध्यमांसमोर केला। स्टार वन न्यूज वर्तमान। मंगळवार त्या दिवशी आमच्या स्लॅबचा कार्यक्रम होता। आमची ननंद हळदी कुंकू घेऊन आलेली होती। त्या दिवशी राजाराम सोपान बोर्डे हे येऊन आमच्या अंगावर छेडछाडी करायला लागले। त्यानंतर माझी जाऊ ननंद सगळे धावून आले। त्यानंतर धक्काबुक्की झाली, ते पडले खाली। आमच्या घराचे काम चालू आहे। स्लॅबची गाडी पण त्यांनी अडवल्या, सारखी धमक्या देते ती येऊन इथं, तुम्हाला मारीन, ही आमचीच जागा आहे, अमक तमक, हे सगळं आमचंच आहे। आणि पहिला स्लॅब पडला, दुसऱ्या स्लॅबला ही आडवी पडली ती सुदाम सोपान बोर्डे हे सगळी राजाराम सोपान बोर्डे पहिले त्यात आहेत आणि दारू पिऊन धमकी देतात। अर्जुन सोपान बोर्डे, सुंदराबाई सोपान बोर्डे, कुसुम राजाराम बोर्डे ती पण येतात, धमकी देतात सारखे आम्हाला। माझ्या सासू आजारी आहे तरी ती कुसुमबाई येऊन तिने 2-3 वेळा माझ्या सासूचा हात अशी बोट फिरगाळली ती। माझा दीर बरोबर घरावरती उभा होता, ती स्वाती सावंत कोण आहे ना, ती बाई येऊन माझ्या दीराच्या शर्टावर हात टाकला तिनं आणि आमच्या कामगारांना धमकी देतात सारखी। एकाला मारला, लाईटीचं फिटिंग चालू होतं, त्या माणसाला रस्त्यात अडवून मारला त्यांनी। आणि नंतर आमची स्लॅबची मालगाडी आलेली तिथे रस्त्यावर उभाच राहिलेली ती ज्योतिबाच्या मंदिरापाशी आडवी, गाडीची आडवी उभा राहिल्यानंतर आमचे वडील 1935 साली इथे स्थायिक झाले। त्याच्यानंतर आमचा भाऊ 1942 होता, थोरला भाऊ। आम्ही त्याच्यानंतर माझा 155 जन्मतारीख आणि तेव्हापासून आमचीच वयवाट आहे। आमच्या आजीनं आम्हाला इथं आणून ठेवलं आणि आमचा इथं सांभाळ केला। आम्ही तेव्हापासून या जागेवर आहे। आणि राजाराम सोपान बोर्डे याने 1995 साली घर, जमीन, जागा, खानापूरची जमीन सुद्धा विकली, खोटं सगळं करून टाकलं। हा, ह्या शेताच्या जमिनीवर खानापूरच्या 65 गुंठे जमीन विकली तिथली, त्याच्यावरचा वाद आहे। त्याच्यातला आमचा आई वारल्या त्यांनी विकून टाकली। वाद ह्यानं विकली त्या राजाराम सोपान बोर्डे याने ती विकली, न कुणाला कळता। नाही काही नाही, वार्ता करून दिली, आमच्या भावाने चौकीला टाकून त्याला बंद करून कागद केला। वाटणी आमच्या चौथा आमच्या आई 4 बहिणी होत्या, 44 वाटणी होती। आई आमची आई थोरली होती, ते वारल्यानंतर तिच्या माघारी परस्पर कोणी नाही म्हणून ती जमीन विकून टाकली। ही जागा आमची आहे, मालकीची। काय म्हणतात की म्हणायचं हे आमच्या मालकीचे म्हणतात, आमच्या भुताऱ्यावर नाव आमचे आहे, ते त्यांचं काही नाही, ते खरेदी पत्र आहे म्हणतात। फेरफार हे आमच्या नावावर आहे, खानापूरच्या जमिनीचं नाव आहे। त्यांचं नाव बिव काय नव्हतं, ते विकणाऱ्याच्या नावावर ते झालेली नाही।
लाईट पण तोडली आणि लाईट पण 4 वेळा तोडली त्यांनी. आमच्या पलीकडल्या घरात खरेदी असताना त्या घरात या घरात घेतलेली लाईट त्यांनी 4 वेळा तोडली. आता अंधारात आहे आम्ही आता सध्या अंधारच आहे. ही घर असं म्हणून बांधकाम केलं पाहिजे का आणि हे त्यांच्या झगड्याचं मोबाईलवर लॅपटॉप कॅमेरा येत होतं म्हणून त्यांनी अगोदरच लाईट तोडली आणि पुन्हा झगडा चालू केला. म्हणजे आपली काही दिसून येऊ नये ऑर्डर त्यासाठी जी काय कारस्थान त्यांना करायचं होतं ते त्याला माघारी करायचं होतं. दिवाणगीतून आज लेटर आले आहे की काम कोणी अडवू शकत नाही, तरी सुद्धा ती येऊन आमच्या कामाला ही करतात, व्यक्ती आणतात. मग ह्याला काय करायचं? 2 वेळा गाड्या आल्या, 2 वेळा गाड्या माघारी घालवल्या, आता तिसऱ्यांदा आली तरी सुद्धा ती त्या गाडीच्या आडवी आली. मग आमच्या घराला पाळत ठेवतात ते लोक. मग काय करायचं आम्ही? ह्याला कोण जबाबदार आहे? आमची जागा असून आम्हाला हिथून सारख्या येऊन धमक्या देतात. राजाराम बोडरे, सोपान बोडरे यांच्यापासून आम्हाला धोका आहे. साधारण तुमचं वादाचं कारण फक्त शेतीचं आहे का दुसरं काय? शेतीच आहे. हेच घराच एवढं काम चालू झालं का ती येऊन कामगारांना धमकी देतात. गाडी माघारी पाठवली त्यांनी. तयार माल माघारी पाठवले. आमची नुकसान किती? आम्ही पण गरीबच माणसं आहे, सर्वसामान्यच आहे. वाटणे मागतात म्हणून तुम्हाला घर नाही नाही ते शेतीतलं नाही, ते काय म्हणते आम्हाला इथंच पाहिजे होते. वादाचं कारण नेमकं घराच्या बाबतीतलं आहे, घराच्या बाबतीत दोन्ही बाबत खानापूरची शेती ही शेती ही तुमचं म्हणणं असं आहे की खरं कारण शेतीचं दाखवून तुम्हाला हे बरोबर आहे. शेतीच कारण त्यांनी दावले त्याच्यावरनं तुम्हाला मारण वगैरे केली. आणि कोणी माणसं इथं भांडणात नसताना त्यांची नावं त्यांनी घेतलेली आहेत. रस्ता इकडून आहे आणि गाडी इथं उभा करून इथं गाडी उभा केली आतमध्ये. तुमचं तुमचं कोण लागते? आणि छेडछाडीचा प्रकार. आणि राजाराम सोपान बोडरे हा आम्हाला निव्वळ अशी धमकी देतो की मी मेजर आहे, मला गुन्हे माफ आहेत, मला 3-4 गुन्हा करायला माफ फ्री आहे. आणि शिव्या देतो, शिव्या गाडी करतो. गव्हर्नमेंट खात्यामध्ये आहे. हा मी आर्मी मध्ये आहे. आर्मी आहे, आर्मीच्या आम्हाला धमकी देतो. रिटायर आर्मी. माझी सैनिक हा तो आम्हाला धमक्या देतो. मी काही करू शकतो. कोणत्या सरकारचं नाव घेऊन तुम्हाला धमकी दिली? ती मिलिटरी मध्ये आहे, मी रिटायर झालेला आहे. कुठल्या अधिकाऱ्याचं नाव घेतलं का वय? अधिकाऱ्याचं नाव घेतलं नाही पण ते असं धमकीचे तुम्ही तिथे हे आहे ना तिची आई आणि बोलत नाही. अर्जुन बोडरे यांना आम्ही हातही लावलेला नाही. तोच काट्या घेऊन आला. आहे. आमची गाडी जेव्हा मालाची आली ना तेव्हा तोच आला आणि आमच्यावर काट्या घेऊन आला. तर आम्ही काय म्हटलं, तू पुढे येऊ नकोस. तरी त्याच्या पायाला अगोदरच लागलेला आहे. तरी पहिलाच पाय मोडलेला. धक्काबुक्की झाली नाही असं नाही, पण पहिलाच पाय मोडलेला. रोड आधी पहिलंच होतं. आम्ही काय त्यांना मारहाणी केलेली काही नाही. आणि त्याने आमच्या दीराचं सरळ नाव घेतलंय, पण आमचं दीर तिथं नव्हतं. त्या दिवशी तिकडे ती या लागलं होतं बाहेर गावावरनं आमच्या जमिनीवर त्यांचं नाव लावून घ्यायचं होतं म्हणून आम्ही त्यांना बोलवून घेतलेले. विटा सांगली दोन्ही जागेचे आमचे निकाल आहेत. निकाल असतानाही आमच्या नाव उतारा असतानाही हे बोगस हायकोर्टात अजून यांची अपील केलेली आहे. अपील केलं पण हायकोर्टानं अजूनही कुठलाही स्टे ऑर्डर दिलेला नाही. तरी सुद्धा हे इथं बोगस स्टे आहे म्हणून पोलीसवाल्या घेऊन दमदाटी करून किंवा पोलीसवाले आले तरी पोलीसवाल्यांचं काय ऐकत नाही. स्टे आहे म्हणून सगळं भांडणं करते ती. पोलीसवाल्यांनी सुकूट सांगितलं ही स्टे बे काही नाही. त्यांनी सुकूट आपल्याला काम अडवायला कोणी बंदी केलेली नाही. तरी सुकूट ही येते ती सरळ दमदाटी करते. ती रस्त्यात गाडी वाढवणे, कामगाराला मारणे, कामगाराच्या घरी जाऊन धमकी देणे हा सगळं पर्याय करते ती. त्याच्या अलावा ही घराचा त्यांनी बोगस नाव केले, असं खरेदीपत्र केले असं पण सांगते ती सुकट सांगली आणि विटा यांनी निकाल लागला आमच्या बाजून, त्यात त्यांचं रद्द झालेलं आहे. असं काही नाही, त्यांनी त्यांचं खरेदीपत्र आहे हे बोगस आहे. आता FIR केली, त्या FIR वरती पोलिसांनी काय कारवाई केली? पोलिसांनी अजूनही काही कारवाई झालेली नाही. त्याच्या फक्त हाणामारी झाले एवढंच की आमच्या कंप्लेंट घेतले त्या ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही त्या विषय नाही काही नाही. आणि ह्या गोष्टीच्या अलावा त्या सगळ्यावर गुन्हा पहिलेच दाखल आहे. तरी सुद्धा ही दंडशाही दमदाटी करते ती. असं काय नाही, यांच्या अंगावर 2-2, 3-3 केस आहेत. तरी सुद्धा आमच्या भावाचं नाव सांगून त्याच्यावर बोगस केसी आहे, त्या असं तसं त्यानं मारलंय म्हणून सांगते ती. त्यानं काही मारलं नाही, तो इथं नव्हता, तो पोलीस स्टेशनला गेला होता, ते सही ही करायला आला होता. त्याचा रितसर तिकडं आहे. अजून 2-3 जण आहेत. भाव वडील शेरडागड होतं डोंगरात, भाव तिकडं जुंदळखिंडीत. अजून एक अभिजित पवार म्हणून होता, तेव्हा
विट्यात होता तेव्हा त्यांची सुकड्यांनी बोगस नावं गाठली ती. आम्ही मोल मजुरी करणारी लोक आहेत. आम्ही काम करून खातो, शेती करून खातो. आमच्यात कोण सुद्धा असं गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला कोणीही नाही, तरी सुद्धा ही आम्हाला त्रास देतात आणि खोट्या बातम्या काहीही करतात. एवढीच अपेक्षा आहे की ह्यांच्यापासून आम्हाला कोणताही त्रास होऊ नये, न्याय मिळावा एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि ही आम्हाला ना न्याय मिळवून दिलाच पाहिजे, कारण का हे आमच्या घरी सारखे येतात. आमची म्हातारी माणसं ही घरामध्ये असतात, त्यांच्यापासून आम्हाला पूर्णपणे धोका आहे. त्यांनी परत एक न्यूज बनवली होती 5 तारखे दिवशी. त्या न्यूजमध्ये असं सांगितलं की त्यांचं मोबाईल दागदागिनं हे सगळं काढून घेतलं. दागदागिनं जरी काढला असला आम्ही तरी त्याचे छेडाखानी झालं असतं तर कानीही तुटला असता किंवा काय झालं असतं, असं बोगस त्यांनी न्यूज केला. 3 मोबाईल काढून घेतलेत म्हणून सांगितलं. पहिल्यांदा न्यूजमध्ये 2 मोबाईल काढून घेतलं सांगितलं आणि आता त्यांच्या खिशात मोबाईल आहेत. ही कुठलं मोबाईल आलं दुसरं? बोगस न्यूज करते ती आणि दंडाशाही तिघजण दमदाटीची भाषा करते ती. किंवा आता यांचा पाय मोडला हे म्हणतात ना, हे पहिलाच पाय मोडलेला. ह्यांच्या पायाला पहिलेच रोड आहेत. ही दारू पिणारे 2 जण आहेत भाऊ. हे राजाराम बोडरे हा पण दारोडा आहे. हे दारू पिऊन कुठं पण पडतो, ही वेगळ्या अवस्थेत पण पडू शकतो दारू पिऊन. याला खानापुरातनं सगळं उचलून आणलेलं आहे, महिन्याभराच्या पाठीमाग आणलेलं आहे. असं काय नाही आहे साधू संत आहे. ते 2 नंबरचा आहे ते तर बुवा माणूस आहे. बुवा म्हणायचं काय काम नाही, ते दुसऱ्याची बाई पळवून घेऊन आलेला आहे. त्याच्या सुकूट काय प्रूफ नाही. त्यांनी माझा येऊन त्या दिवशी घरात गाळा धरलेला आहे. त्यांचं काय यात नाव नसताना स्वाती रावसो सावंत ही त्यांची कोणी नाही तरी सुकूट, आणि तिला त्या दिवशी आमच्या घरात येऊन हान म्हणून घरात गाठले. ते सगळं आमच्याकडे प्रूफ आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.